मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी बीजगणित या विषयामधील संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपण सर्वांनी संभाव्यता या पाठाबद्दलचा जो यशस्वी भव मधला लेख आहे तो लेख आपण सर्वांनी पाहिला असेल। त्या लेखामध्ये संभाव्यता म्हणजे काय, संभाव्यतेमधील सर्व संज्ञा, निष्पत्ती म्हणजे काय, घटना म्हणजे काय, घटनांचे प्रकार या सर्वांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। या ठिकाणी या प्रकरणाच्या अनुषंगाने काही उदाहरणांचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यामध्ये अभ्यास करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये एक गोष्ट यायला हवी की या प्रकरणामधील 8 ते 10 गुणांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्या एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात। त्या अनुषंगाने लहानसण ठिकाणी कशा आपल्या चुका होतात आणि त्या चुका कशा टाळाव्यात त्याबद्दल आपण चर्चा करूया। त्यासाठी काही उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, संभाव्यता या भागामध्ये आपल्याला पुढील उदाहरणे अभ्यासायची आहेत। त्यासाठी काही उदाहरणांचा आपण अभ्यास करूया। उदाहरण, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश S लिहा, नमुना घटक म्हणजेच नंबर ऑफ S लिहा आणि खालील घटना संच रूपात लिहा। पहिली घटना आहे P ही घटना कमीत कमी एक छापा मिळण्याची आणि दुसरी घटना जी आहे ती म्हणजेच M ही घटना एकही छापा मिळण्याची नाही। अशा प्रकारे 2 घटनांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। त्यासाठी रीत पहा। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नाणं म्हटलं की त्याला छापा आणि काटा अशा 2 बाजू असतात। त्यापैकी छापासाठी आपण H हे अक्षर वापरणार आहोत, तर काटासाठी T या अक्षराचा या ठिकाणी उल्लेख केला जाईल। त्यासाठी जेव्हा आपण 2 नाणी एकत्ररित्या फेकतो तेव्हा येणाऱ्या ज्या निष्पत्ती असतात त्या एकूण 4 येतील। त्यामध्ये दोन्ही नाण्यांवरती छापा येईल किंवा दोन्ही नाण्यांवर मधल्या पहिल्या नाण्यावरती छापा, दुसऱ्या नाण्यावरती काटा येईल किंवा पहिल्या नाण्यावरती काटा तर दुसऱ्या नाण्यावरती छापा येईल किंवा दोन्हीही नाण्यावरती काटा येईल। अशा प्रकारच्या 4 शक्यता आपल्याला त्याच्यामधून मिळतात। म्हणून या ठिकाणी त्याचा नमुना अवकाश म्हणजेच S बरोबर महिरपी कंसामध्ये HH, HT, TH आणि TT अशा प्रकारचा संच आपल्याला लिहिता येतो। मित्रांनो, यासाठी संच ही संकल्पना इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये आपण अभ्यासलेली आहेच। मात्र बऱ्याच जणांना महिरपी कंसाचं चिन्हच काढताना बऱ्याचदा अडचण निर्माण होते, म्हणून त्याची मात्र आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। या नमुना अवकाशामध्ये असे शक्य असलेले किती घटक आलेत, तर 1, 2, 3 आणि 4। म्हणून या नमुना अवकाशामधला नमुना घटक जो आहे तो म्हणजेच नंबर ऑफ S बरोबर 4। या ठिकाणी हे घटक मोजून व्यवस्थित लिहिणं आपल्याला जमलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी पहिली घटना जी आहे ती घटना P ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे। या नमुना अवकाशामध्ये
आपल्याला विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे पी हा संच लिहिता आला पाहिजे। तर तो संच आपण या पद्धतीनं लिहू, तो म्हणजेच पी बरोबर महिरपी कंसामध्ये एच एच, एच टी आणि टी एच अशा तीन शक्यता ज्या आहेत त्या पहिल्या घटनेच्या संदर्भामध्ये नमुना अवकाशामध्ये आपल्याला मिळतात। त्याचबरोबर दुसरी जी घटना आहे एम घटना ही एकही छापा मिळण्याची नाही। याचा अर्थ विधानाचा अर्थ आपण लावून विचार केला पाहिजे। त्यासाठी एकही छापा मिळणार नाही याचा अर्थ काय मिळणार तर काटा। त्यासाठी म्हणून एम बरोबर महिरपी कंसामध्ये टी टी अशा पद्धतीने आपल्याला ही दिलेली माहिती घटनानुरूप संचाच्या स्वरूपामध्ये लिहिता येते। याच पद्धतीचं आणखीन एक दुसरं उदाहरण आपण विचारात घेऊया। 3 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश एस आणि नंबर ऑफ एस म्हणजेच नमुना घटक संख्या लिहा। त्यासाठी घटना ए जी आहे ती ए ही घटना कमीत कमी 2 छापा मिळण्याची आहे आणि घटना बी ही दुसऱ्या नाण्यावर छापा मिळण्याची आहे। मित्रांनो, ज्या वेळेला आपण 3 नाणी एकाच वेळेला फेकतो त्यावेळेला मिळणाऱ्या शक्यतांचा संच जो आहे तो संच लिहिताना आपल्याला काही अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यासाठी मी एक साधी सोपी युक्ती तुम्हाला सांगतो। 2 नाणी टॉस केल्यानंतर मिळणारा जो संच असतो, मिळणारा जो घटना अवकाश असतो तो आपल्याला माहित आहे। 3 नाणी फेकल्यानंतर मिळणारा जो नमुना अवकाश जो आहे तो पुढील प्रमाणे एच एच एच, एच एच टी, एच टी एच, एच टी टी, टी एच एच, टी एच टी, टी टी एच आणि टी 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 अशा प्रकारे 3 नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश आपल्याला मिळतो आणि नमुना अवकाशांची संख्या जी आहे ती जर आपण मोजली तर ती मिळते 8। त्यापुढे ए ही घटना कमीत कमी 2 छापा मिळण्याची आहे। कमीत कमी 2 छापा याचा अर्थ आपल्याला 2 पेक्षा जास्त छापा देखील त्या ठिकाणी चालू शकतात। म्हणून नमुना अवकाशामध्ये 2 पेक्षा जास्त छापा असलेल्या ज्या शक्यता आहेत त्यांचा एकूण संच म्हणजेच ए ही घटना होय। त्यासाठी ए बरोबर एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच अशा पद्धतीनं ए हा संच लिहिता येतो आणि त्यामधल्या घटकांची संख्या मिळते 4। बी ही घटना दुसऱ्या नाण्यावर छापा मिळण्याची आहे। या ठिकाणी देखील आपण नमुना अवकाशामध्ये निरीक्षण केले असता ज्या ज्या ठिकाणी दुसरे जे नाणे आहे त्या ठिकाणी एच मिळालेला आहे यांची संख्या मोजून आपल्याला बी हा संच लिहिता येतो आणि बी बरोबर महिरपी कंसामध्ये एच एच एच, एच एच टी, टी एच एच आणि टी एच टी या 4 शक्यतांमध्ये आपल्याला मधले जे नाणे आहे त्याच्यावरती छापा मिळालेला दिसतो म्हणून त्यांची संख्या जी आहे ती संख्या मिळते आपल्याला 4। अशा पद्धतीने 3 नाणी फेकली असता आपल्याला नमुना अवकाश जो आहे तो अचूकपणे लिहिता आला पाहिजे। त्याच पद्धतीने पुढील उदाहरण जे आहे त्यामध्ये एक फासा टाकला असता नमुना अवकाश एस आणि नमुना घटक नंबर ऑफ एस लिहा आणि घटना पी ही विषम संख्या मिळण्याची आहे, क्यू ही घटना समसंख्या मिळण्याची आहे आणि आर ही घटना मूळ संख्या मिळण्याची आहे। अशा पद्धतीने आपल्याला
त्या त्या घटनांचे संच लिहिता आले पाहिजेत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फासा म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही सापशिडी वगैरे या खेळामधला जो क्यूब असतो तो म्हणजेच या ठिकाणी फासा असा त्याचा अर्थ घेतला आहे। म्हणून त्याचं निरीक्षण जर आपण केलं तर त्याच्यावरती 6 अंक लिहिलेले आपल्याला दिसतात। म्हणजेच याचा अर्थ की फासा फेकला असता 6 शक्यता त्या ठिकाणी निर्माण होतात। मित्रांनो, एक फासा आपण टाकला असता त्यामध्ये जास्तीत जास्त 6 एवढे अंक आपल्याला मिळू शकतात। त्यानुसार त्याचा नमुना अवकाश जो आहे तो आपल्याला या पद्धतीने लिहिता येतो। तो म्हणजेच S बरोबर महिरपी कंसामध्ये 1 2 3 4 5 आणि 6। म्हणून या नमुना अवकाशामधल्या घटकांची संख्या मिळते 6, म्हणून त्याचा नंबर ऑफ S बरोबर 6। आता आपण याच्यामधल्या पहिल्या घटनेचा विचार करू। P ही घटना विषम संख्या मिळण्याची आहे। आपण जो नमुना अवकाश लिहिलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या संख्या विषम आहेत हे आपल्याला पाहून त्यांचा एक संच तयार करावा लागेल। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सम, विषम, मूळ, सहमूळ अशा प्रकारचे जे संख्यांचे प्रकार आहेत हे मात्र आठवणीत असणं जास्त गरजेचं आहे। म्हणून P बरोबर महिरपी कंसामध्ये 1 3 आणि 5 या विषम संख्या आहेत, म्हणून त्यांचा आपल्याला एक संच लिहिता येतो। आणि त्या नमुना अवकाशामध्ये एकूण विषम संख्या ज्या आहेत त्या 3 असल्यामुळे नंबर ऑफ P बरोबर 3। तशाच पद्धतीनं दुसऱ्या घटनेचा विचार केला असता Q ही घटना समसंख्या मिळण्याची आहे। म्हणून Q महिरपी कंसामध्ये समसंख्या म्हणजेच 2 4 आणि 6 या देखील 3 संख्या या ठिकाणी आहेत, म्हणून त्याचा देखील नमुना घटक जो आहे म्हणजेच नंबर ऑफ Q बरोबर 3। आणि तिसरी घटना जी आहे ती म्हणजे R ही घटना मूळ संख्या मिळण्याची आहे। यासाठी मित्रांनो आपल्याला इयत्ता 6वी मध्ये 1 ते 100 या अंकांमध्ये किती मूळ संख्या आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे। तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। पैकी 1 ही जी संख्या आहे ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, याचा अभ्यास आपण केलेला आहे। म्हणून मूळ संख्या ज्या आहेत त्या 2 पासून सुरू होतात। त्यामध्ये 2 ही अशी एकमेव संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे। म्हणून दिलेल्या नमुना अवकाशामध्ये आपल्याला मूळ संख्या ज्या आहेत त्या म्हणजेच 2 3 आणि 5 अशा 3 मूळ संख्या मिळतात। म्हणून त्यांचा जो संच आहे तो म्हणजेच R बरोबर महिरपी कंसामध्ये 2 3 5 आणि एकूण त्याचा अंक जो येतो तो आहे 3। अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या माहितीनुसार नमुना अवकाश आणि त्या त्या घटनांप्रमाणे मिळणारे संच लिहिता आले पाहिजेत। आता आपण पुढील उदाहरणाचा अभ्यास करूयात। उदाहरण, एका पिशवीत 1 ते 50 अंक लिहिलेली तिकिटे आहेत। त्यातून यादृच्छिक पद्धतीने एक तिकीट काढले तर नमुना अवकाश S, नमुना घटक नंबर ऑफ S लिहा। P ही घटना सममूळ संख्या मिळण्याची आहे, ती संच रूपात लिहून नंबर ऑफ P लिहा। अशा प्रकारचा प्रश्न आहे। यामध्ये सुद्धा अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला प्रश्नातील माहितीनुसार नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे। त्यासाठी नमुना अवकाश S बरोबर 1 2 3 डॅश 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 50 हा संच आपण निरीक्षण केला
तर त्या संचामध्ये 1 2 3 आणि मधल्या ज्या संख्या आहेत या आपण डॅश 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 या संदर्भामध्ये दर्शवून शेवटची संख्या 50 ही लिहिलेली आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला एखादी माहिती विस्तारित स्वरूपामध्ये असते ती संक्षिप्त रूपामध्ये लिहिताना अशा प्रकारे लिहिण्याचा अवलंब करावा लागतो. म्हणून या ठिकाणी या प्रकारे लेखन केलेले आहे. संचातील एकूण घटक जर आपण मोजले तर त्यांची एकूण संख्या मिळते 50. म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर 50. आणि विचारलेली जी घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने अगोदरच्या उदाहरणामध्येच मी आपणास सममूळ संख्या ही एकूण आपल्या अंकमालिकेमध्ये अशी एकच संख्या आहे की ती सममूळ आहे आणि ती म्हणजे 2 हे सांगितलं होतं. म्हणून पी ही घटना सममूळ संख्या मिळण्याची, म्हणून पी बरोबर महिरपी कंसामध्ये 2. 2च्या व्यतिरिक्त इतर सर्व मूळ संख्या ज्या आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त महिरपी कंसामध्ये 2 हा एकच घटक मिळेल आणि त्यावरून घटकांची संख्या जी आहे ती फक्त 1 आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ पी बरोबर 1 हे लिहावं लागेल. उदाहरण, एका खोक्यात 1 ते 10 संख्या लिहिलेले चेंडू आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला तर एस आणि नंबर ऑफ एस लिहा. तसेच खालील घटना लिहून नमुना घटकांची संख्या लिहा असा प्रश्न आहे. आणि घटना दिलेली आहे. घटना ए, चेंडूवरील संख्येला 4 ने भाग जातो आणि घटना बी, चेंडूवरील संख्या विषम आहे. त्यासाठी देखील आपल्याला दिलेल्या माहितीनुसार नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे. म्हणून एस बरोबर जास्तीत जास्त संख्या किती आहेत त्याच्यामध्ये, तर 1 ते 10. म्हणून एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारचा नमुना अवकाश आपल्याला लिहिता येतो. आणि त्या नमुना अवकाशामधले एकूण घटक जे आहेत ते 10 आहेत. म्हणून नमुना घटक म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 10. घटना ए, चेंडूवरील संख्येला 4 ने भाग जातो. म्हणून ए बरोबर या नमुना अवकाशामधल्या कोणकोणत्या घटकांना 4 ने भाग जातो असे घटक शोधून आपण त्या घटकांचा संच लिहू शकतो. म्हणून तो आहे ए बरोबर महिरपी कंसामध्ये 4 आणि 8. याही ठिकाणी 4 ने भाग जाणाऱ्या संख्या एकूण 2 आहेत. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 2. आणि घटना बी, चेंडूवरील संख्या विषम आहे अशी आहे. म्हणून बी बरोबर या नमुना अवकाशामध्ये असलेल्या सर्व विषम संख्या आपल्याला या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. आणि त्या असतील 1 3 5 7 आणि 9 अशा एकूण 5 विषम संख्या आपल्याला नमुना अवकाशामध्ये मिळतात. आणि म्हणून त्याच्यावरून नंबर ऑफ बी म्हणजेच नमुना घटक संख्या बी ची आहे 5. आणि आणखीन एक उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मांडणी जी आहे ती मांडणी करावी लागेल. उदाहरण पहा, अंकांची पुनरावृत्ती न करता अंक दिलेले आहेत 0 1 2 3 4 5. या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे 2 अंकी संख्या तयार करता आल्या पाहिजेत. पहिली जी घटना आहे पी, ती आहे तयार केलेली संख्या समसंख्या आहे. दुसरी घटना क्यू, तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तिसरी घटना आर, तयार केलेली संख्या 50 पेक्षा मोठी आहे. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत.
त्यासाठी आपल्याला दिलेले जे अंक आहेत त्या अंकांची पुनरावृत्ती न करता आपल्याला 2 अंकी संख्या तयार करता आल्या पाहिजेत आणि त्यांचा जो संच असेल तो म्हणजेच आपला या ठिकाणी नमुना अवकाश आहे। त्यासाठी S बरोबर 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, 30, 31, 32, 34, 35, 40, 41, 42, 43, 45, 50, 51, 52, 53 आणि 54 अशा प्रकारे 2 अंकी संख्या ज्या आहेत त्या संख्या आपल्याला मिळतात आणि यांची एकूण संख्या जी आहे ती तुम्ही मोजली तर ती मिळेल तुम्हाला 25। याचाच अर्थ नमुना घटक संख्या जी आहे ती मिळेल 25। या नमुना अवकाशाच्या अनुषंगाने पुढील घटनांचा अभ्यास पाहू। घटना P तयार केलेली संख्या समसंख्या आहे म्हणून P महिरपी कंसामध्ये या नमुना अवकाशामधल्या सर्व समसंख्या विचारात घेऊन तयार होणारा संच म्हणून 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 आणि 54 अशा एकूण 13 संख्या ज्या आहेत या नमुना अवकाशामध्ये समसंख्या आहेत आणि म्हणून त्याचा नंबर ऑफ P बरोबर 13। घटना दुसरी जी आहे ती Q तयार संख्या 3 ने भाग जाणारी आहे। Q बरोबर 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51 आणि 54 या संख्यांना 3 ने पूर्ण भाग जातो म्हणून त्यांचा एक संच तयार केला आणि त्याच्यातील एकूण संख्या ज्या आहेत त्या आहेत 9 म्हणून त्याचा नंबर ऑफ Q बरोबर 9। घटना तिसरी R तयार संख्या 50 पेक्षा मोठी आहे। त्या देखील या नमुना अवकाशामध्ये निरीक्षण करून आपल्याला लिहिता येतात। 50 पेक्षा मोठ्या संख्या त्या असतील 51, 52, 53 आणि 54 आणि म्हणून त्याचा नंबर ऑफ R बरोबर 4। अशा पद्धतीनं आपल्याला विचारलेल्या प्रश्नाच्या माहितीनुसार नमुना अवकाश आणि त्यानंतर विचारलेल्या घटनांप्रमाणे वेगवेगळे संच लिहून त्या संचातील एकूण घटकांच्या संख्येवरून आपल्याला नमुना घटक जे आहेत ते नमुना घटक लिहिता आले पाहिजेत। आणि मला वाटतं की या भागामध्ये आपल्याला या बाबी ज्या आहेत या बाबी अतिशय व्यवस्थितपणे समजलेल्या असतील अशी अपेक्षा करतो। मित्रांनो, या पुढील भागामध्ये आपण संभाव्यता या प्रकरणामधील आणखीन काही पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया।